झटपट जेवणाला काय करायचं हे समजतच नसेल, पण मस्त असं चटपटीत खायची जर इच्छा झाली असेल ना, तर हे कोकमाचं सार नक्की बनवून बघा. अगदी झटपट बनतं आणि मस्त चटपटीत वाफाळत्या भाताबरोबर. आहाहा! काय जबरदस्त कॉम्बिनेशन लागतं सांगू तुम्हाला. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. तुम्ही फॅनच होऊन जाल ह्या कोकमाच्या साराचं. तर चला फटाफट ही रेसिपी बघूया. सगळ्यात आधी एक टोप घ्यायचा आहे. टोपात 7 ते 8 कोकमं घ्यायची आहेत. तुम्हाला जितकं आंबट हवं असेल ना, तितकी कोकमं घ्या. जास्त आंबट आवडत असेल तर एवढी कोकमं पुरेशी आहेत. किंवा तुम्ही 2-3 कोकमं ही घेऊ शकता, म्हणजे मीडियम आंबट बनेल. आता त्यात ग्लासभर मी पाणी टाकतेय आणि ही कोकमं ना आपण गॅसवर, स्लो गॅसवर शिजायला ठेवायची आहेत. म्हणजे कोकमाचं सगळं अर्क निघालं पाहिजे. छान आंबटपणा त्याचा ना सगळं उतरलं पाहिजे त्या रसात. असं 5 ते 7 मिनिटं गॅसवर आपण त्याला ठेवायचं आहे. गरम करायचं आहे, म्हणजे छान कोकमाचा अर्क निघून जाईल. आता हे गॅस बंद करून साईडला आपण ठेवून देणार आहोत. आता तोवर आपण एक वाटण करणार आहोत. वाटणासाठी सगळ्यात आधी तर 1 वाटी ओलं किसलेलं नारळ आहे. एकदम फ्रेश असं ओलं किसलेलं नारळ घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिखटानुसार मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी एकच मिरची घेते. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त मिरच्या घेऊ शकता. त्याचबरोबर 1 चमचा जिरं, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर आहे. कोथिंबीर देठासकट घ्या. त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि चवदार आपलं सार बनून तयार होतं. आता हे जे आपण पाणी उकळवलेलं आहे, त्या पाण्यातली जी कोकमं आहेत, त्यातली फक्त 2 ते 3 कोकमं घ्यायची आहेत आपण. सगळी नाही, 2 ते 3 कोकमं ह्या वाटणात टाकायची आहेत. आणि आता असंच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. अजिबात पाणी न टाकता असंच एकदा आपण कोरडं त्याला फिरवून घेणार आहोत. आता ह्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि पूर्ण एकदम पातळ असं आपण वाटण करून घेणार आहोत. असं केल्याने ना आपलं वाटण एकदम असं स्मूथ होतं. आधी असंच भुरभुरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे स्मूथ असं आपलं वाटण बनून तयार होतं. आता हे वाटण बघू शकता, कन्सिस्टन्सी एकदम पातळही नाही की एकदम घट्टही नाही. एकदम अशी स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपलं हे वाटण तयार आहे. ह्याला आता साईडला ठेवूया आणि आता फोडणीची तयारी करूया आपण. फोडणीसाठी कढईत 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल हलकसं गरम झालं ना, की त्यात टाकायचं आहे 1 चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं. जिरं आपण वाटणातही घेतलेलं होतं, म्हणून अगदी कमी चालेल. आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. त्याचबरोबर जे तयार वाटण केलेलं आहे, ते वाटण टाकायचं आहे आणि मस्त त्याला उकळवून घ्यायचंय, छान मिक्स करायचंय. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून ते वाटण जे मिक्सरला लागलेलं आहे, तेही आपण टाकणार आहोत. आणि ह्या साराला ना आता चांगलं कड येण्याची गरज आहे. मस्त उकळी काढायची आहे. आधी आपण ह्यात काही टाकलेलं नाहीये, मीठ मसाले काही नाहीयेत. फक्त असंच प्लेन जे वाटण आहे ना, त्याला एक चांगली उकळी काढायची आहे. स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं झाकून त्याला उकळवून घ्यायचंय. आता छान त्याला बघू शकता, मस्त अशी उकळी आलेली आहे. कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे. एकदम पातळही नाही. त्यात आता आपण काही मसाले टाकणार आहोत. 1 चिमटीभर हळद आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे. अर्धा चमचा घरगुती लाल तिखट. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आहे. आता हे इतकेच मसाले आपण टाकायचे आहेत. बाकी काही नाही. आता हे मसाले टाकून सुद्धा छान आपण एक मिक्स द्यायचा आहे त्याला. मस्त फ्लेवर ना खूप छान बॅलन्स होतं ह्यानी. छान मिक्स झालेलं आहे. आता जो आपण कोकमाचं पाणी केलेलं होतं, ते गाळून घ्यायचं आहे. कोकमं ह्यात आता घ्यायची नाहीयेत. नुसतं आपण त्यात पाणी टाकणार आहोत. आणि त्याच वाटीतून घेतलंय, ज्या वाटीतून मी खोबरं काढलं होतं. त्याच वाटीत मी हे कोकमाचं पाणी टाकलं होतं. आता छान बघू शकता, कलरही सुंदर आलाय आणि मस्त असं आंबट, तिखट असं कोकमाचं सार आपलं बनून तयार होणार आहे. आता झाकून पुन्हा त्याला एक 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर आपण उकळी काढायची आहे. आता जर तुम्हाला हे पातळ हवं असेल कन्सिस्टन्सी, तर तसं थोडंफार पाणी तुम्ही टाकू शकता किंवा दाटसरही तुम्ही ठेवू शकता. कोथिंबीर टाकून आता त्याला एक उकळी काढायची आहे स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं पुन्हा. आता बघू शकता, छान अशी उकळी आलेली आहे. मस्त असं सार जे आहे ना आपलं शिजलेलं आहे.
गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर हा कोकमाचा सार खूप भारी लागतो, जबरदस्त लागतो. आणि त्यात जर मच्छी असेल सोबत, मासे असतील तळलेले, तर आहाहा! काय अप्रतिम हे सार लागतं सांगू तुम्हाला. झटपटही बनतं आणि मस्त चटपटीत खायची जर चव आली असेल ना, तर अगदी परफेक्ट ऑप्शन आहे हे कोकमाचं सार. मस्तपैकी वाफळता भात करायचं आणि मस्त हा कोकमाचा सार करायचा सोबत. एकदम भारी लागतं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अत्यंत चविष्ट असं आपलं कोकमाचं सार तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह.